हॅलो गाईज, तर नमस्कार. आम्ही गेलो होतो उमरग्यामध्ये शूट करण्यासाठी. ॲक्च्युली आम्हाला एके दिवशी 3 शूट करायचे होते. पहिला शूट मग आमचा होता बस स्टॉपमध्ये. मग तिथला म्हणजे बसमध्ये व्हिडिओ काढायचा होता. व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला, पण मला माहिती आहे तुमचा सपोर्ट असेल. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायला. मग तिथे पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही. आला वेळ नाही, पण वेळेला चहा पाहिजे. तिथला शूट झाल्यानंतर आम्ही चहा पिला. मग आम्हाला जायचं होतं दुसरं शूट करण्यासाठी. मग त्या व्हिडिओसाठी आम्हाला नोजपिन पाहिजे होती, म्हणून आम्ही स्टोअरमध्ये जाऊन घेतली. मग तिथून आम्ही गेलो फ्लॉवरचं शूट करण्यासाठी. मी इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड केले होते, तुम्ही बघितलं असेल. व्हिडिओ खूप छान झाले होते. तो फ्लावरचा शूट संपल्यानंतर आम्ही परत गेलो कॅफेमध्ये कॉफी घेतली आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर सुद्धा आम्हाला पुढे एक शूट करण्यासाठी जायचं होतं. मग तिथेच बराच वेळ लागला. कॅफेत आम्ही बसलो, दीदीचे वगैरे फोटो वगैरे काढले छान. माझे पण फोटो व्हिडिओ खूप काढले. त्यानंतर ते रोज फ्लावर काय मी खाली ठेवत नव्हते. मग आम्हाला दुसरं शूट करण्यासाठी जायचं होतं, म्हणून ते आम्हाला फ्लावर पाहिजे होते. मग तसेच मी ते फ्लावर बॅगमध्ये पॅक केले. दादा हसत होता. त्यानंतर ते पण बोलले असू दे ना ते फ्लावर, पण मला ते फ्लावर काय टाकून देऊशे वाटत नव्हते, म्हणून मी ते परत बॅगेत ठेवले. आणि इथे बघा दादा बसला होता. एवढा तो कंटाळा होता ना, लिटरली आम्हाला अख्खा दिवस गेला होता शूट करण्यासाठी. मग आम्हाला इथे या मंदिरामध्ये पण शूट करायचा होता. फोटो वगैरे काढले आम्ही तिथे चांगले. दीदी होती सोबत, तिचं चाललं होतं माझे पण फोटो काढायचे. तिचे सुद्धा फोटो काढले आम्ही. त्यानंतर आधी आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आणि आम्ही मंदिरामध्ये यासाठी गेलो होतो, त्याच दिवशी माझे यूट्यूबचे 50K सबस्क्रायबर झाले होते आणि दीदीचा बड्डे सुद्धा होता. तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही केक घेण्यासाठी बेकरीमध्ये गेलो. तिथे माझे 50K सबस्क्रायबर झाले होते, त्याचं पण सेलिब्रेशन करायचं होतं आणि दीदीचा बड्डे पण होता. मग आम्ही 2 in 1 म्हणजे एकात 2 काम केले. एकच केक घेतला आणि दोघांचे सेलिब्रेशन केले. मग तिथून गेलो आम्ही हॉटेल शौर्यवाडा, बेत गावाकडचा. तिथे लोकेशन वगैरे खूप छान होतं, मस्त वाटलं तिथे जाऊन आम्हाला. त्यानंतर आम्ही दीदीचा बड्डे सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर मग माझं 50Kचं सेलिब्रेशन केलं. मग फोटो वगैरे खूप काढले. दादा व्हिडिओ पण काढत होता, दीदी फोटो काढत होती. त्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं छानपैकी. मग तिथं थोडा वेळ बसलो आम्ही, मग निघालो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.